नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. युतीची चर्चा जोरात सुरू आहे. दहीहंडीत अनेक थर असतात. युतीच्या चर्चेत आम्ही नेमक्या कोणत्या थरावरती आहोत हे उद्या दिल्लीत ठरेल असं वक्तव्य केलेलं आहे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी. एकीकडे दिल्लीत उद्या भाजप कार्यकारिणीची बैठक सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात ही कोपरखळी मारली आहे आणि त्यामुळे युतीचा पोपट मेला नाही का असा प्रश्न आता पुन्हा उपस्थित होतोय. तेव्हा आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण सविस्तर ऐकूयात. विश्वास असतो, एकमेकांवरचं एक प्रेम असतं आणि उद्याकडे जे चालले दिल्लीला आम्ही कुठच्या थरावर राहणार आहे मला वाटतं उद्या तुमची चर्चा होणार आहे. कितवा थर पण हीच एक मजा आहे की सगळे एकत्र येऊन काम करतात. असो आमचे असतील काही वाद झाले असतील, काही विषय झाले असतील, अर्थात मी काही याच्यात स्पष्टीकरण वगैरे देत नाही, पण बाजूला मधुजी बसलेत ते पण आमची गंमत चाललेली मगासपासून. आणि मला आठवतं काही काही ठिकाणी जिथे उद्घाटन असतात तिथे बाजूला आमची बसून अशीच गंमत चालली असते आणि त्यांचं वय जरी माझ्यापेक्षा म्हणजे जवळच असलं तेव्हा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हे भाषण सुरू असताना अतिशय सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. युतीची चर्चा जोरात सुरू आहे. दिल्लीत बैठक होणार आहे आणि या सगळ्यामध्ये ठरेल की युतीची चर्चा नेमकी कोणत्या थरावरती आहे. नाशिकमधल्या एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी हे विधान केलेलं आहे. तेव्हा युतीचा मेलेला पोपट पुन्हा जिवंत झाला का अशा चर्चांना आता उधाण आलेलं आहे. दुसरीकडे उद्या दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेचा एक महत्त्वाचा नेता स्वतः आदित्य ठाकरे या पद्धतीनं जर विधान करत असतील तर युतीचा मेलेला पोपट पुन्हा जिवंत झालाय का या चर्चांना देखील उधाण येणं आता साहजिक आहे. तेव्हा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युती संदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे नाशिकमधल्या कार्यक्रमामध्ये आणि त्यामुळे पुन्हा एकदा खरंच शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची चर्चा सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील खळबळजनक एक वाक्य म्हटलं होतं की 2च दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची सॉफिटेल नावाच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली, गुप्त चर्चा झाली. एकीकडे उद्धव ठाकरे युतीची चर्चा गेली खड्ड्यात असं म्हणत असताना अशा पद्धतीची 2 वेगवेगळी वक्तव्य आता समोर येत आहेत. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी नाशिकमधल्या या कार्यक्रमाला होते, ते आपल्याला अधिक माहिती देतील. प्रशांत, आदित्य नेमकं काय सुचू पाहतायत? दहीहंडीचा जो थर असतो त्या दहीहंडीच्या थरामध्ये जो दहीहंडी फोडतो तोच महत्वाचा नसतो, तर त्याच्या खालचे जे सगळे थर असतात तेही महत्वाचे असतात आणि एकमेकांच्या खांद्यावर विश्वासाने पाय ठेवून दहीहंडी फोडणारा ही दहीहंडी फोडत असतो. आदित्य ठाकरे आपल्या वक्तव्यात याचाच त्यांनी पूर्णपणे हे सगळं सांगताना त्यांनी सांगितलं की उद्या दिल्लीमध्ये युतीच्या चर्चेमध्ये आमचं नेमकं स्थान कोणतं आहे हे जे आहे ते या आमच्या थरामध्ये आमची जागा कोणती आहे कोणता तर निश्चित हे उद्या ठरेल. आपल्याला माहिती आहे रेश्मा की उद्या दिल्लीला भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आहे आणि याच बैठकीमध्ये युतीच्या चर्चांना जो सध्या गदारोळ उठलेला आहे आता त्या सगळ्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आणि उद्याच्या या बैठकीमध्ये नेमकं काय होतं ते बघावं लागेल. प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आणि आता बातमी आहे मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाची. संप मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या उद्धव ठाकरेंची मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत 4 तासांपासून मॅरेथॉन बैठक सुरू आहे. या बैठकीला बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव हे देखील हजर आहेत. त्यामुळे या बैठकीमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरती तोडगा निघणार की नाही याकडे आता उभ्या मुंबईचं लक्ष लागलेलं आहे. आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ आता आपल्यासोबत आहेत. प्राजक्ता, 4 तासांपासून ही सगळी बैठक सुरू आहे. नेमकं काय काय घडतंय? आतल्या घडामोडी बाहेर आल्या आहेत का? ज्या पद्धतीने आपण बघतोय की महापौर बंगल्यावरती जवळपास 4 तासांपासून ही मॅरेथॉन बैठक जी आहे ही सुरू आहे असं म्हणावं लागेल. कारण जवळपास 3:30 वाजता उद्धव ठाकरे इथे पोहोचलेले आहेत. त्यानंतर सर्व संघटना असतील, शिवसेनेचे नेते असतील, त्याचबरोबर
शशांक राव हे सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। आज तोडगा निघणं जे आहे ते अपेक्षित आहे, कारण वारंवार सांगितलं जात होतं की ह्या संपामध्ये उद्धव ठाकरे हे तोडगा काढणार आहेत। जवळपास संपूर्ण मुंबईमध्ये आणि एकंदरीत 25 लाख लोक जे आहेत ते बेस्टनी प्रवास करतात आणि आजचा हा तिसरा दिवस सुद्धा संपलेला आहे। तिसऱ्या दिवशीही लोकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागलेला आहे। शिवसेनेची जी संघटना आहे बेस्टची कृती समिती आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे असं कळतंय आणि शिवसेना बाकी काही ज्या संघटना आहेत शिवसेनेची जी संघटना आहे तिला सुद्धा काही वेळापूर्वी आता बाहेर ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि कृती समितीमध्ये ही चर्चा सुरू असल्याचं कळतंय। त्यामुळे एकंदरीतच आज तोडगा निघणार का याबाबत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि हा तोडगा निघेल अशी अपेक्षा सुद्धा आता वाटतेय। स्वाती, निश्चित प्राजक्ता, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल। दरम्यान संप पुकारणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रशासनानं घरं रिकामी करण्यासंदर्भात नोटीस बजावली आणि त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी कृष्णकुंजावरती धाव घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी साकडं घातलं। बेस्ट प्रशासनानं जाणून बुजून इंग्रजी भाषेत नोटीस बजावून त्यावरती जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी केलाय। संपकरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी परखड भूमिका घेतली आहे। घरं रिकामी करण्यासंदर्भातल्या नोटिसा रद्द केल्या नाहीत तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही राज ठाकरेंकडून देण्यात आलाय। दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी देखील संवाद साधला। दुसरीकडे कामावर रुजू न होणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरती बेस्ट प्रशासनानं मेस्मा अंतर्गत कारवाई करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी आज वेगवेगळ्या बेस्ट आगारावरती धडक मारली। धारावी आगाराबाहेर संपकरी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात जमा झालेले बघायला मिळाले। त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर तिकडे वडाळ्यातल्या बेस्ट वसाहती बाहेर बेस्ट कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आहेत त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये महिला मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाल्या होत्या। सोडणार कशी घरं हे आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार करा ना तुम्ही। त्यांची बायका पोरं कुठं रस्त्यावर झोपणार, रस्त्यावर टाकणार त्यांना, ह्याचा विचार करा। मी पण मिलिटरीवाल्याची बायको आहे, मी पण भांडायला उठणार। मी जिथे कामाला बीएमसी हॉस्पिटलला जाते ना प्रायव्हेट गाडीनी, पब्लिक काय काय बोलतात ना माझे कान फुटलेत। म्हणतात बीएसटी वाल्यांनी कशाला संप करायचा, संप करायचा तुम्ही पब्लिकनी पण आम्हाला सपोर्ट करा ना। तुम्हाला पब्लिकचं पडलं पण कर्मचाऱ्यांचं काय पडलं नाही, त्यांच्या बायका पोरांचं काय पडलं नाही। आज 3 दिवस माझा पोरगा तिथं उपाशी आहे, मागाटा त्याचा विचार केला तुम्ही? ह्या उद्धवनी विचार नाही केलाय। आम्ही मागे नाही घेणार, मागे घेणारच नाही, मागे आम्ही हे घेणारच आणि कर्मचाऱ्यांना पण सांगणार सपोर्ट करणार। आम्ही आई वडील सगळे सपोर्ट करणार, मागे घेणार नाही आम्ही। आमच्या भविष्याचं हे सगळं कुठं रस्त्यावर टाकणार ही पोरं, त्यांच्या खोल्या आहेत ही रस्त्यावर टाकणार, त्यांना रस्त्यावर टाका। आमच्या मुलांची फीज अजून भरलेली नाहीये, फीज साठी टीचर लोक सारखं टॉर्चर करत असतात। त्यासाठी आम्हाला पनिशमेंट देतात, कर्ज काढून आम्हाला मुलांच्या फी भरायला लागतात। त्यांच्या सगळ्या मुलांना काढतात बाहेर उभं करतात, कधी त्यांना कोंबडा बनवतात तर कधी काय बनवतात, पट्टीनी मारतात। तर तुमचे प्रॉब्लेम आहे, टीचर लोक समजून घेत नाही। 10 मुलांमध्ये 1 मुलाची फी गेली नाही तर ठीक आहे, पण 10च्या 10 मुलाची फी नाही आली तर टीचर लोक त्यांना पनिश करतात। आज पिकनिकसाठी मुलगा 2 महिने झाला रडत होता, पण पिकनिकला पाठवू नाही शकलो का? 500 रुपये नाही देऊ शकलो आम्ही बीएसटी वाले का? आज प्रत्येक बाई घरातली बाहेर पडलेली का? पगार सगळा लेट, 15 दिवस आम्ही कसे घर काढतो आम्हाला माहिती आहे। आम्हाला सगळं म्हणजे असं टेन्शन येतं डोक्याला की काय करावं। उन्हाळ्यात बीएसटी काम करते, आमचे मिस्टर सप्लाय मध्ये ते पण वायरीची कामं करतात, टेन्शन मध्ये कामं करतात। बीएसटी मध्ये आणखी स्ट्राईक झाले, कितीतरी स्ट्राईक झाले, परंतु असं कधी झालं नव्हतं की बीएसटीची रूम खाली करण्याची नोटीस देण्यात। ही पहिलीच वेळ आहे आणि हा दबाव तंत्राचा वापर केलेला आहे लोकांवर। आणि दबाव तंत्रामागे जर कोणी कामाला गेलं तर बीएसटी चालू होईल असं त्यांचं मत आहे, परंतु कामगार आपल्या मतावर ठाम आहेत की संप यशस्वीच करायचा आणि आपल्या मागण्या मिळवून घ्यायच्या। लेकिन जिस तरह से शिवसेना की तरफ से कहा गया है कि बीएसटी कर्जे में हम नहीं दे सकते हैं, तो आप क्या सोचते हैं कि आपकी हड़ताल की मांग यही है कि आपकी जो सैलरी है वो बढ़ाई जाए और साथ ही साथ बीएमसी के बजट में विलीन किया जाए आपके बीएसटी को? तो आपको लगता है कि शिवसेना कहीं ना कहीं इस मामले को टालने की कोशिश कर रही है? जगातली कुठलीच ट्रान्सपोर्ट ही फायद्यात नसते, ही ट्रान्सपोर्ट ही सेवा आहे
आणि सेवा असल्या कारणाने तुम्ही सेवा पुरवायची आणि महानगरपालिकेचं काम आहे की या मुंबई शहराला विद्युत, सफाई, आरोग्य आणि वाहतूक ह्या सुविधा पुरवायच्या आहेत आणि तुमचं काम आहे. आणि हे लोकांकडून जेवढ्या देय वसूल केलं जाते ते महानगरपालिकेतच जमा होते ना, मग महानगरपालिका मदत करू शकत नाही का? यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. लोकसभा निवडणूक जशी जवळ येते, मोदी सरकारनं घोषणांचा आणि निर्णयांचा धडाका लावलेला आहे. गेल्याच महिन्यात काही वस्तूंवरील जीएसटी कमी केल्यानंतर आज सरकारनं उद्योजकांच्या फायद्याचा निर्णय घेतलाय. आता 20 ऐवजी 40 लाखांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायावरती जीएसटी लागू करण्यात येणार नाहीये. 40 लाखांच्या पुढे उलाढाल असलेल्यांना जीएसटी लागू असेल. 32व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 1 अप्रैल 2019 से कॉम्पोजिशन की जो एग्जिम लिमिट है वो 1.5 करोड़ रुपीस तक होगी, 1,50,00,000 तक. और क्योंकि कॉम्पोजिशन स्कीम का लाभ उठाने के लिए कई छोटे व्यवसायिक आए हैं, तो इसको बढ़ाने का एक ये लॉजिक था. 1.5 करोड़ करने का दूसरा लॉजिक भी था कि पुरानी एक्साइज स्कीम में 1.5 करोड़ तक उनको छूट थी एक्साइज से, तो इसलिए जीएसटी स्ट्रक्चर में उसको एट पार 1.5 करोड़ ले आए और उस कॉम्पोजिशन स्कीम को अगले फाइनेंशियल ईयर 1 अप्रैल से 1.5 करोड़ कर दिया जाएगा. यानंतर बातमी. क्राईम पेट्रोलचा कार्यक्रम बघून पतीचा निर्घृण खून करणाऱ्या निर्दयी पत्नीची. नागपुरात रश्मी पौनीकर नावाच्या महिलेनं प्रियकरासाठी पती शेखरचा खून केल्याचं उघड झालंय. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावातून हा प्रकार घडलाय. पत्नीकडून पतीचा घात. क्राईम पेट्रोल पाहून रचला कट. प्रियकरासाठी पतीचा निर्घृण खून. पती शेखर पौनीकरच्या खून प्रकरणी नागपूर पोलिसांनी रश्मीला बेड्या ठोकल्यात. एखाद्या थ्रिलर सिनेमाच्या कथेला शोभावी अशी ही थरारक घटना राज्याच्या उपराजधानी नागपुरात घडली आहे. 5 वर्षांपूर्वी रश्मीचं शेखरशी लग्न झालं. मात्र जुगार आणि दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या सतत खटके उडत होते. अशातच फेसबुकच्या माध्यमातून रश्मीची 21 वर्षीय प्रज्वल भैसारेशी ओळख झाली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. आता पती शेखर त्यांच्या संबंधात अडथळा ठरू लागला होता. क्राईम पेट्रोल मालिका पाहून रश्मीनं पतीच्या खुनाचा कट रचला. मैताच्या घरी त्याचा प्रथम रस्सीने गाळा ओढला होता आणि नंतर एका मोटरसायकलवरून त्याचा मृतदेह नामदेवनगर गार्डनच्या समोर टाकला होता आणि जाताना त्याच्या हाताची नस ब्लेडनं कापली होती आणि दगडानं कपाळावरती मारून ते निघून गेले होते. 2 आरोपी ताब्यात आहेत आणि पुढील कारवाई करत आहोत. आरोपींनी शेखरच्या मृत्यूचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या चौकशीत आरोपींचा निभाव लागला नाही. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावातून अशा प्रवृत्तीनं बळ मिळत असल्याचं मानसोपचार तज्ज्ञांना वाटतंय. ह्याच्याबद्दल सांगत असताना एक महत्त्वाचा मुद्दा हा आला की फेसबुकवरून या दोघांची ओळख झाली होती आणि फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात होतं आणि स्वतःच्या पतीचा खून करण्यापर्यंत ही मजल जाते. आता सुंदर आणि इनोसंट बाई पाहिल्यानंतर या पद्धतीने फेसबुकवर टपलेले अनेक लोक असतात की जे अशा सावजांच्या शोधात असतात आणि एखादं सावज जर मिळालं आणि ते जर हाती लागत असेल तर या पद्धतीचे प्रकार फेसबुकच्या माध्यमातून वारंवार घडत असतात. सोशल मीडियामुळे कौटुंबिक कलहाचं प्रमाण वाढलं असून या आभासी दुनियेपुढं रक्ताची नाती खुजी ठरू लागली आहे. आजकाल सोशल मीडिया फक्त मनोरंजनाचाच भाग राहिला नसून ती एक गरज सुद्धा झाली आहे. पण ही गरज भागवताना त्यातून कोणाचा विध्वंस होणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओनी प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. पुणे रेल्वे विभागामध्ये 800 रेल्वे डब्यांमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात आले. या बायो टॉयलेटच्या माध्यमातून सूक्ष्मजीवांचा वापर करून मानवी मैल्याचं पाणी आणि हवेत रूपांतर केलं जाणार आहे. यातून तयार होणारं पाणी क्लोरीन वापरून निर्जंतुक केलं जातं. जूनपर्यंत देशभरात सर्व रेल्वेत ही प्रणाली बसवण्यात येणार आहे. पुणे स्टेशनवरती याचा डेमो सादर करण्यात आला. हे बायो टॉयलेट 400 लिटर क्षमतेचं असून त्यात 120 लिटर सूक्ष्मजीव आहेत.
भारतीय रेल्वेच्या शौचालयामध्ये आता बायो टॉयलेट्स जे आहेत ती सिस्टीम बसविण्यात आलेली आहे। याचा फायदा म्हणजे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणावरती पडणारा मानवी जी विष्ठा आहे त्याची प्रक्रियाच या बॅक्टेरियल कल्चर वापरून करण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता मोठ्या प्रमाणावरती जी घाण व्हायची रेल्वे स्टेशन्सवरती रेल्वे थांबल्यानंतर त्याला आता कुठेतरी आळा बसणार आहे। बायो टॉयलेट्स जे बसवण्यात आलेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बॅक्टेरियांचा वापर करण्यात आलेले आहेत। हे बॅक्टेरिया त्या मानवी विष्ठेचं रूपांतर हे पाणी आणि त्याचबरोबर ऑक्सिजनमध्ये करतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती एक चांगल्या पद्धतीचा हा प्रयोग आहे आणि भारतीय रेल्वेचा हा जो प्रयोग आहे पुणे विभागामध्ये जवळजवळ 800 जे कोचेस आहेत 800 जे डबे आहेत त्या डब्यांमध्ये ही सिस्टीम बसवण्यात आलेली आहे। इथे जर आपण वाचलं तर बॅक्टेरिया चार्ज टँक ही आहे। जो काही मानवी मैला असेल तो या टँकमध्ये जमा होणार आणि त्याच्यावर मध्ये असलेले जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरिया त्याच्यावरती प्रक्रिया करतात ज्यांची अनॅरोबिक बॅक्टेरिया ज्याला म्हणतात की ज्या बॅक्टेरियांना ऑक्सिजनची गरज नसते आणि त्यामुळे कुठलीही दुर्गंधी पसरत नाही तर हवा आणि पाणी याच्यामध्ये रूपांतर होतं। आपण व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हालिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे। दुसरीकडे पुण्यात सकाळी सकाळी रेल्वे रुळावरती शौचाला बसणाऱ्यांना लाठ्या काठ्यांचा प्रसाद मिळू शकतो, कारण रेल्वे रुळांवरती सकाळचे विधी उरकणाऱ्यांना आवर घालण्यासाठी पुणे महापालिकेनं लाठी काठी पथक तैनात करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार पहाटेपासूनच हे पथक हातात लाठ्या घेऊन रेल्वे रुळांवरती लक्ष ठेवणार आहे आणि कुणी रुळावरती शौच करताना दिसलंच तर थेट 500 रुपयांची पावती फाडणार आहे। ओडीएफ फ्री जे रेल्वे स्टेशन असायला पाहिजे यासाठी रेल्वेचं पथक आणि पुणे महानगर पथक असं संयुक्त सकाळी ज्याला आम्ही लाठीकाठी पथक म्हणतो की जे पहाटे सुरू होतं 5च्या पुढे आणि जिथं लोक असं ओढी करतात त्यांना हुसकून लावतं, त्यांना दंड करतं, ते आम्ही आता इमिजिएट इथं सुरू करतो। 500 रुपये याच्यामध्ये दंड आता होणार आहे। दुसरीकडे आता पुणे महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची परवानगी आणि मृत्यूचा दाखला ऑनलाईन मिळवणं शक्य होणार आहे, कारण पीएमसी कनेक्ट ॲपवरती अंत्यसंस्काराची परवानगी योजना पुणे महापालिकेच्या विचाराधीन आहे। याच ॲपवरती मृत्यूचा दाखलाही मिळण्याची सोय करण्यात येणार आहे। त्यामुळे रुग्णालयात मृत्यू झाल्याचं कारण नमूद केलेले कागद या पीएमसी कनेक्ट ॲपवरती अपलोड करावे लागतील। त्यानंतर काही वेळातच हा दाखला आणि अंत्यसंस्काराची ऑनलाईन परवानगीही मिळणार आहे। विशेष म्हणजे ती प्रदर्शित करण्यासाठी स्मशानभूमीत स्क्रीनही लावण्यात येणार असल्याची माहिती मिळते। 17व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते आज पार पडलं। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देशापरदेशातील अनेक उत्तम सिनेमे बघण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे। 17 जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या चित्रपट महोत्सवामध्ये 114 देशांमधील जवळपास 150 सिनेमे दाखवण्यात येतील। यंदाचं वर्ष महात्मा गांधी यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं इन सर्च ऑफ ट्रूथ अशी टॅगलाईन या महोत्सवासाठी देण्यात आली आहे। महात्मा गांधींच्या आयुष्यावरील एका माहितीपटाचं स्क्रीनिंगही या महोत्सवात केलं जाईल। सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना देखील या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावलं होतं, मात्र ते उपस्थित राहू शकले नाहीत। त्यामुळे रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं। भाजपच्या खासदार किरण खेर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये किरण खेर अत्यंत विनोदी आणि विचित्र हावभाव चेहऱ्यावरती आणत त्यांचं अभिनय कौशल्य लोकसभेत दाखवतायत असं या व्हिडिओच्या खाली लिहिलं जातंय। आता लोकसभेमध्ये जे काही कराल ते सगळं कॅमेऱ्यात कैद होतं, मात्र कदाचित याचाही किरण खेर यांना विसर पडलेला असावा। आणि यासोबत शहरांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।